त्या देवळात आजचे दिवस वर्धापनाबद्दल बऱ्या रीतीने उत्सव संपन्न झाले। सकाळीपासून पुण्य वाचना गणपती पूजनापूर्वक यथाशक्ती नवग्रह हवन, रुद्र हवन, दुर्गासूक्त हवन आणि परिवार देवता हवन इत्यादी करून दुपारच्या वेळे आरती आणि महाप्रसाद संपन्न झाले असा। समस्त ग्रामस्थ महाजन, गावकरवाड्याचे समस्त गावकर आणि समस्त भक्त महाजन हांगा येऊन देवाचे दर्शन घेऊन यथाशक्ती महाप्रसादाचे लाभ घेतलेले असा। या देवळात महागणपती, मारुती आणि देवी सहित श्री परमेश्वराचे स्थान असून आजचे दिवस विराजमान झाले। परमेश्वराचे अनुग्रह सगळे महाजन घेऊन समस्त भक्तजन घेऊन धन्य झाले असा। असे पुढे महाशिवरात्री सुद्धा या देवळात उत्सव असतले आणि सगळे भक्त लोकांक अभिषेक करपाची सुविधा असतले, त्याची सुद्धा सगळ्यांनी लाभ घेवपाचे म्हणून आशा करता। आमच्या आयज वागरेश्वर देवस्थानाचो 7वो वर्धापन दिवस। आज सकाळच्यान आमी गणपती पूजन सुरू केले। मागीर आमचे महिला वर्ग म्हणजे आमचे सगळे गांवची महिला आहा 125 बायलांनी तेंच्यांनी कलश अभिषेक केलो। मागीर आमचे हवन चालू जालें। मागीर 12 वाजता आमकां सारके सगळे हवन जावन आमचे आरती चालू केली आमी आणि आरती चालू करून भाविकांनी आमचे देवाचे दर्शन घेतले। देवाक खूप आमचे गांवचे मार्सेल गांवचे बेतकी वाठारांचे सगळे हांगासले खांदोळ्या वाठाराचे सगळे लोक याचे दर्शन घेतले आणि खूप ह्या देवाची स्तुती करता कित्याक सगळ्यांक पावन जाला म्हणून ते हांगासर लोक दर्शन घेवंक येतात आणि हांगासले वाठारांचे लोक ह्या देवाक आर्थीक मदत म्हणून कितें दान करता तितून हे देवूळ चलता आणि खरेंच तेंच्या मनासून देव बरें करूं म्हणटा। आणि आमचो हो वागरेश्वर देवस्थान हो सातेरी देवीचो वांगड, ते वांगडीक हांगासर ते पयलीं हांगासर बारीकशें स्थान असलें तें आतां व्हडलें केलें आहा। हे लोकांच्या सगळ्या सहभागान जालां, तेच्या खातीर हांव मनानसून काळजा मनानसून देव बरें करूं म्हणटा तेंकां। अशेंच तेंचे आमच्या देवळाक हातभार लावचे आणि अशेंच तेंच्यांनी कार्य करचें।